हाय, हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्ते सगळ्यांना, जय भीम. मी सीमा. स्वागत आहे आपलं सगळ्यांचं किचन सवंगडी आणि मी या चॅनलमध्ये. तर काल मी ठरवलं होतं की उद्या सकाळी नाश्त्याला आप्पे करायचे. त्याच्यामुळे ना मी इडलीचं जे बॅटर होतं ते रात्रीच मी तयार करून ठेवलेलं. बऱ्याचदा असं होतं की दुसऱ्या दिवशीचं आपलं व्यवस्थित प्लॅनिंग जर नसेल ना, तर दुसऱ्या दिवशी करायचं काय? तर हा एक विचार आपण करत असतो आणि त्याच्यामध्ये वेळ जातो. तर इथे ना मी रेशनचे तांदूळ, अख्खे उडीद आणि मेथी दाणे व्यवस्थित भिजवून छान असं बारीक दळून याचं बॅटर तयार करून ठेवलेलं आहे आणि तुम्ही बघू शकत असाल की मस्तपैकी हे बॅटर इतकं फुललेलं आहे, म्हणजे फर्मंट झालेलं आहे. आणखीन थोड्या वेळ जर मी याच्याकडे लक्ष दिलं नसतं ना, तर हे बॅटर पूर्णपणे ओव्हरफ्लो झालं असतं, नक्कीच बाउलमधून खाली सांडलं असतं. तर तुम्हाला दाखवते हे बॅटर किती हलकं फुलकं झालंय. तर याच्यामध्ये मी उकडे तांदूळ जे म्हणतो आपण, बॉइल्ड राईस, जे स्पेशली इडली किंवा डोसेसाठी मिळतात किंवा इडली रवा वगैरे मिळतो, तर ते तसं काहीही घातलेलं नाहीये. साधा आपला रेशनचे तांदूळ आणि अख्खे उडीद वापरून हे बॅटर तयार केलेलं आहे. इतकं हलकं फुलकं झालंय, तर त्यातलं थोडंसं बॅटर मी काढून घेतलं आणि आता यामध्ये मी थोडंसं मीठ घालणार आणि 2 ते 3 चमचे पाणी घालून याची कन्सिस्टन्सी व्यवस्थित करून घेते. बाकीचं बॅटर आहे ना, ते तसंच ठेवून द्यायचं. असं जर बॅटर आपल्याकडे असेल ना, तर म्हणजे मुलांचे जे नाश्ता किंवा स्नॅक्स वगैरे म्हणा किंवा 1 ते 2 दिवस आपण हे नाश्त्यासाठी सहजपणे वापरू शकतो. आणि आमच्या घरामध्ये ना तसं बघायला गेलं तर इडलीचं बॅटर वगैरे असेल ना, तर दिवसभर जरी मुलांना डोसा चटणी जरी दिली ना, तर मुलं आवडीने खातात. तर मला वाटतं गेल्याच आठवड्यामध्ये मी डोसा चटणी केली होती, तर आणखीन मुलांना पाहिजे होतं ते. तर मी म्हटलं की यावेळेस डोसा नको, आपण आप्पे करूया. आप्पे यासाठी की झटपट बनतात, डोसे पण झटपट बनतात, पण थोडंसं वेगळं म्हणून मी आप्पे करणार आहे. तर बऱ्याचदा असं होतं की मुलांना भाज्या वगैरे खात नाहीत, तर त्या भाज्या देखील आपण चिरून या बॅटरमध्ये घालून याचे छान असे आप्पे बनवू शकतो. आज तर मी प्लेनच बनवणार आहे आप्पे. याच्यामध्ये काहीही घालणार नाही आहे. कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, कोथिंबीर जर घातले ना, खूप टेस्टी असे आप्पे लागतात. पण मुलाला प्लेन आप्पे खायचे. त्याच्यामध्ये तो मला म्हणाला की काही घालू नकोस मम्मी, चहाबरोबर मला खायचे आहेत म्हणून. त्याला एकदा मी म्हटलं की तू एकदा ट्राय तर करून बघ, पण परत म्हटलं की नाही नको मला प्लेनच कर. तर म्हटलं ठीक आहे चला. आता म्हटलं आता याच्यासाठी ना थोडेसे आप्पे मी काढते आणि माझ्यासाठी देखील मी करून घेते. थोडासा वेळ आपण स्वतःला जरी दिला ना, तर त्याच सगळ्यांमध्ये आपला देखील नाश्ता उरकून जातो. पण नंतर करते असं जर म्हटलं ना, तर मग नंतरला अंतर असतं आणि मग असंच थोडंसं दुर्लक्ष होतं आपल्या खाण्यापिण्याकडे किंवा नाश्त्याकडे. बऱ्याचदा असं झालेलं आहे की नाश्ता देखील आपला सकाळचा स्किप होतो. तर याला मस्तपैकी साईडने असं तेल घातलं आणि आता बघा मस्तपैकी हे अप्पे ना असे फुलले, इतके हलके-फुलके तयार झालेले आहेत ना. आणि सोबतच ब्लॅक टी तयार करून घेतलेला आहे गुळाचा. आज कामं तशी भरपूर आहेत रोजची जी आपली ठरलेली असतात, झाड, लोट, धुणं, भांडी, स्वयंपाक वगैरे. पण आजच्या दिवशी ना थोडंसं वाढीव काम म्हणजे आज मला लाडू बनवायचे आहेत. ते देखील आपले मिक्स ड्रायफ्रूटचे खारीक, खोबरं, डिंक घालून बनवतो ते तसे. कारण की ते लाडू बनवण्याचं कारण खरं तर ते लाडू थंडीमध्ये खाल्ले जातात. पण तसं बघायला गेलं तर ते लाडू आपण आपल्या केसांसाठी किंवा आपल्या आरोग्यासाठी ते लाडू फार छान आहेत, आपल्या तब्येतीसाठी. आणि माझे मिस्टर जे आहेत ते आता गावी निघालेले आहेत, म्हणून मग त्यांच्यासाठी काहीतरी करून द्यावं, म्हणून मग मी हे लाडू बनवायचं ठरवलं. तर सकाळीच मी हे सगळं करून घेणार आहे आणि साधारणपणे 1 ते दीड तासामध्ये ते सगळं लाडूचं झालं पाहिजे. आणि जर ते नाही झालं तर पूर्ण दिवस मग अडखळत राहील, कारण की माझं स्वयंपाक देखील आणखीन करणं बाकी आहे. गरमागरम आप्पे दिले निलयला आणि आता त्याला नाश्ता देते, सोबतच आता मी देखील करून घेते. यांचा मध्येच फोन येऊन गेला की नॉनव्हेज वगैरे काय म्हणजे मागवायचं का वगैरे, की बनवणार का तू म्हणून. पण म्हटलं की नॉनव्हेज आणत असाल तर थोडंसं उशिरा आणा, कारण की सध्या तरी माझं लाडूचं काम चालू होणार आहे लवकरच. मग त्यामुळे ते म्हणाले की ठीक आहे 11:30-12च्या आसपास मी आणतो, पण मग वेळेत स्वयंपाक होईल का? तर म्हटलं की हो, वेळेत स्वयंपाक होऊन जाईल म्हणून. तर आता हे आप्पे मी बनवलेले ते इतके हलके-फुलके झालेत ना, तुम्हाला एक असा मोडून दाखवला आणि सोबतच ब्लॅक टी. त्या चहाबरोबर डोसा आणि आप्पे तुम्ही खाता का आणि तुम्हाला आवडतं का? नक्की मला कमेंटमध्ये सांगा.
तर इथे लाडूची तयारी सुरू झाली. घरातच मी तयार केलेलं जे साजूक तूप होतं तर तेच वापरलं आणि हे लाडूसाठी जे साहित्य होतं ना ते सगळं माझ्या घरातच उपलब्ध होतं, कारण की हे लाडू बनवण्यासाठी यांनी जवळपास ना 3 ते 4 महिने हे साहित्य आणून ठेवलेलं. पण मुलांची सगळी एक्झाम वगैरे चालू होती, घरातली कामं सगळा म्हणजे धावपळ गोंधळ होता. त्याच्यामुळे हे साहित्य ना तसंच पडून राहिलं की नंतर करते म्हणून. आणि असं बऱ्याचदा होतं, बऱ्याचदा मी ठरवते की एखादं म्हणजे रेसिपी वगैरे बनवायची आहे, पण तिला ना जास्त वेळ लागणार असेल ना तर ती रेसिपी ना पेंडिंगच पडून जाते. तर यामध्ये ना मस्तपैकी मिक्सरच्या भांड्यामध्ये मी मनुके छान असे तुपामध्ये तळून घातले. सोबतच आता हा जो डिंक आहे, तर आता या लाडूमध्ये काय काय साहित्य घालायचं हे तुम्हाला माहितीच आहे. तरी देखील मी आता बाकीचं साहित्य सांगते काय काय घातलेलं आहे मी याच्यामध्ये. खारीक घातलेली आहे, खारकाची पावडर घातलेली आहे, खोबऱ्याची पावडर घातलेली ज्याला डेसिकेटेड कोकोनट म्हणतो आपण. त्याच्यानंतर डिंक आहे, त्याच्यानंतर मनुके, त्याच्यानंतर काजू, बदाम, जवस घालणार आहे, त्याच्यानंतर हिरवी वेलची, गूळ घालायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला यामध्ये ही मेथीची पावडर घालायची आहे, त्याच्यानंतर सुंठ पावडर घालायची आहे. तर हे इतकं सगळं साहित्य घालायचं आहे आणि माझ्याकडे ना तीळ आणि शेंगदाणे हे भाजून ठेवलेले लाडू बनवण्यासाठी. तर मग आता ते लाडू बनवण्यासाठी देखील मला काही मुहूर्त लागला नव्हता. मग म्हटलं की चला आता हे लाडू वगैरे आहे ना, तर या लाडूच्याच याच्यामध्ये ना ते भाजलेले तीळ आणि शेंगदाण्याचं कूट मी यामध्येच मिक्स करणार आहे. तर आता हे खारीक, खोबरं आणि मनुक्याची पावडर मी यामध्ये घातलेली. तर आता डिंक देखील मी यामध्ये घालून घेतलाय. आता थोडंसं डेसिकेटेड कोकोनटमध्येच मी खसखस घालून घेते. कारण की खसखस जर आपण नुसती भाजली ना, तर ती अशी उडते बरं का. त्याच्यामुळे ना ती खसखस भाजताना एकतर डेसिकेटेड कोकोनट किंवा मग आपण दुसरं काही साहित्य मनुके वगैरे भाजत असतो ना, तर त्याच्यामध्ये घालायची. म्हणजे ती उडत नाही आणि ती त्या साहित्याला चिकटून बसते. तर आता हे खोबरं छान असं लालसर रंगावरती मी असं भाजून घेतलं आणि आता हे जे आहे ना, तर हे मी एक ह्या भांड्यामध्ये काढून घेते. तूप जे होतं ना तयार केलेलं, तर ते मी आणखीन डब्यात भरलं नव्हतं. तसंच त्या भांड्यामध्ये आहे तूप. तर त्यातलंच मी काढून काढून भाजतीये हे सगळं साहित्य. आता यामध्येच ना खारकाची पावडर घालणार आहे मी. तर खारीक पावडर ना साधारणपणे अर्धा किलो, एक पावचे असे 2 पॅकेट होते. तर ती थोडीशी अशी शेकून घालायची आपल्याला आणि खारीक पावडर ना शक्यतो काळे खारका असतात ना, तर काळ्या खारकांची पावडर घ्यायची शक्यतो. लाल खारका असतात ना, तर त्याच्यापेक्षा काळ्या खारका म्हणजे आपल्या तब्येतीसाठी, रक्तवाढीसाठी चांगल्या असतात. हिमोग्लोबिन वगैरे छान असं वाढतं त्याने. मग आता ही पावडर व्यवस्थित मी शेकून घेते आणि ही शेकून घेत असताना या पावडरमध्ये आपल्याला तूप वगैरे अजिबातच घालायचं नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची खारकाची पावडर ज्यावेळेस आपण भाजत असतो ना, तर गॅस एकदम स्लो ठेवायचा आहे, नाहीतर ना ती कढईला खाली तळायला लागत असते. थोडंसं शेकल्यासारखं करायचं गरम, म्हणजे त्याच्यामध्ये ज्या गाठी वगैरे असतात ना पूर्णपणे मोडल्या जातात. आता हे जे मिश्रण मी यामध्ये घातलेलं ना, तर यामध्ये जवळपास मी 2 चमचे भरून इतकं मेथी पावडर घातलेली आहे आणि 1.5 चमचा इतकी मी सुंठ पावडर घातलेली आहे. आता सुंठ पावडर आपल्याला ना असे शरीरामध्ये उष्णता देतं आणि बाकीची जी दुसरी मेथी पावडर जी आहे ना, तर त्याचं स्वादानेच आपल्याला खूप असे ते लाडू खावेसे वाटतात आणि सगळ्यात महत्त्वाचं केसांसाठी हे सगळे जिन्नस खूप फायदेशीर आहेत आपल्याला. मध्येच मी वेलची देखील घातली होती म्हणजे छान अशी भाजली जाते त्याची पावडर करता येईल मला. ह्याच्यामध्ये तिळाचं कूट घातलेले, तीळ आणि शेंगदाणे तीळ आणि शेंगदाणे होतील इतकं ते कूट. आता तुम्हाला हवं असेल ना, तर तुम्ही यामध्ये तुम्ही घालू शकता. आता इतकं सगळं साहित्य घातलंय त्याच्यामुळे आता मी बाकी आणखीन दुसरं काही घालणार नाही. वितळत ठेवलेला आहे. तर अख्खाच गूळ साधारणपणे 1.5 पाव इतका भरेल, इतका गूळ थोड्याशा पाण्यामध्ये घालून घेतला आणि असा विरघळून घेणार आहे मी. उकळी फुटली ना, की लगेचच आपल्याला त्याला खाली घ्यायचंय. हे मिश्रण छान मिक्स करून घेतलं आणि गरम होतं म्हणून ते थोडंसं पसरवून घेतलं आणि त्यामध्ये जवळपास 5 ते 6 चमचे इतकं तूप घातलेलं आहे. आता तूप जर तुम्हाला आवडत नसेल ना, तर तुम्ही तूप हे स्किप देखील करू शकता. पण मेथीच्या लाडूमध्ये तूप आणि डिंक हे म्हणजे असलंच पाहिजे. कारण की हे ना आपल्या गुडघ्यांचं जे वंगण कमी होतं ना, तर त्यासाठी खूप फायदेशीर असतं. आता तूप घातल्यानंतर हे व्यवस्थित मी मिक्स करून घेते आणि आता ही जी गुळाची जी मी गूळ जो मी वितळून घेतलाय, तर तो मी यामध्ये घालून घेणार आहे.
आता हा जो गुळाचा आपण जे उकळी फुटलेला जो पाक आहे ना, पाक म्हणजे फक्त उकळी फुटली गुळाच्या पाण्याला आणि ते पूर्णपणे विरघळलं ना गुळ की लगेच काढून घ्यायचं, जास्त उकळवत नाही बसायचा. आणि यामध्ये ना गुळामध्ये थोडंफार असं काही कचरा वगैरे असण्याची शक्यता असते, दगड वगैरे. तर ते आपण ना गाळून घ्यायचं. तर सगळं मी हे चाळणीतून गाळून घेतलं आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून याचे आपल्याला लाडू बांधून घ्यायचे. आता सगळ्यात महत्त्वाचं, हे एवढ्या उन्हाळ्याच्या वेळेस मी हे लाडू माझ्या मिस्टरांना का देते? कारण की माझे मिस्टर चाललेले आहेत पुन्हा गावी आणि गावी घराचं काम चालू असल्यामुळे काय होतं ना, सकाळी ते सगळे कामगार वगैरे येतात आणि त्यांच्यासोबत थोडंसं त्यांच्याकडे लक्ष देत देत त्यांना ना जेवायला साधारणपणे 12:30 ते 1:30 वाजतातच. आणि सकाळी ना अजिबातच काही ते खाऊन वगैरे जात नाहीत. त्याच्यामुळे ना मला ते म्हणाले की काहीतरी मला बनवून दे असं, की जेणेकरून मला भूक लागणार नाही. तर म्हटलं की लाडू बनवून देते, म्हणजे शरीराला तर पोषक आहेतच आणि सगळे जिन्नस पोटामध्ये गेल्यानंतर पोषण देखील आपलं होईल. आणि मग एक लाडू आणि थोडंसं दूध जरी घेतलं तरी मग आपलं पोषण पुरेपूर होऊन जातं शरीराचं. तर आता हे व्यवस्थित मिक्स केलंय आणि आता हे हे लाडू बनवताना एक महत्त्वाची टिप सांगणार आहे. हे लाडू बनवत असताना ना सगळं साहित्य एकत्रच आपण मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं नाही. जेवढे लाडू आपल्याला बांधायचे आहेत ना, साधारणपणे 4 ते 5 लाडूचं मिश्रण मिक्सरमधून फिरवून पटापट हे लाडू बांधून घ्यायचे. नाहीतर मग हे मिश्रण कोरडं होतं आणि याचे लाडू बांधता येत नाहीत. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, 4 ते 5 लाडूचं मिश्रण आपण ज्यावेळेस मिक्सरमध्ये फिरवतो ना, तर यामध्ये ना वेगवेगळ्या प्रकारच्या बिया असतात. तर त्यांचं सगळं तेल हे सुटलेलं असतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट, गुळाला देखील पाणी सुटलेलं असतं आणि म्हणून थोडासा ओलावा या मिश्रणाला येतो. आणि म्हणून मग याचे लाडू ना आपण पटापट बनवू शकतो. तर तुम्ही बघत असाल, फक्त मी ना 4 ते 5 लाडूचं मिश्रण मिक्सरमध्ये फिरवते आणि त्याचे पटापट लाडू बनवून घेते. पुन्हा ते संपलं की पुन्हा मी तीच प्रोसेस परत परत करते. आता जर आपल्या हाताखाली जर कोणी मदत करणारं असेल ना, तर पटापट तुम्ही हे लाडू बनवून घेऊ शकता. म्हणजे 10 ते 12 लाडूचं मिश्रण एकत्र जर तुम्ही केलं, तर पटापट पटापट हे लाडू आपण बनवून घेऊ शकतो. पण आता माझ्या हाताखाली दुसरं कोणीच नाहीये, मलाच एकटीला करायचे आहेत, म्हणून मग मी अशा पद्धतीने हे सगळे लाडू मी बनवून घेतलेले आहेत. लाडू सगळे बनवून झालेत, बरणीमध्ये भरून घेते मी आणि उरलेले जे लाडू आहेत ते दुसऱ्या बरणीमध्ये भरून घेते. तर अशा पद्धतीने आता लाडू बनवता बनवता मला साधारणपणे 1.25 तास होऊन गेलेला आहे आणि 1.25 तासामध्ये मी हे सगळे लाडू बनवून घेतलेले आहेत. तर चला, आजच्या दिवसातलं सगळ्यात मोठं काम जे होतं लाडू बनवण्याचं, ते मी करून घेतलेलं आहे. आणखीन माझा स्वयंपाक वगैरे बाकी आहे. तर हे सगळं पहिलं आवरते आणि मग मी माझा राहिलेला स्वयंपाक करून घेणार आहे. तर लाडू बनवण्यासाठी मला जवळपास 1.25 तास ते 1.5 तास इतका लागला आणि आत्ता वाजत आलेले 12 वाजून 10 मिनिटं आणि बऱ्यापैकी माझं सगळ्यात महत्त्वाचं काम उरकलेलं आहे. आता राहिलेलं काम मी निवांत करू शकते. तर आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. चला तर मग भेटू पुन्हा. तोपर्यंत बाय.